देवा पै मागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा जन्म होय भलते याती जन्म होय भलते याती परी मिन चुके हरिभक्ती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा नामा म्हणे कमलापती नामा म्हणे कमलापती हेच द्यावे पुढता पुढती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभं जगननीत पाणिमंडनं मंडनानं तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदैदौलासं विठ्ठलं चिन्तयामि योऽन्त प्रविश्य मम वाचमिमं प्रसुप्तं सञ्जीवयति किलदरशक्तिस्वधाम्नम् अन्यौषहस्ताचरणश्रवणत्वगादिं प्रणमो भगवते पुरुषाय स्तुभ्यं ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेवं दयामूर्तिनाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परममूर्तिदेवं क्षेत्रनिवासिनं तुकाराम महाराष्ट्र भक्तचतुष्टयं गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्ववेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरि योगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यं नमो नारायण गिरिजि ब्रह्म स्वरूपं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर पुनि करू प्रणाम ऐसी माया तारी प्रियतम श्याम वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंत महाराष्ट्र भूषण संत श्रेष्ठ नामदेवराय यांचा 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगामध्ये नामदेवरायांनी मागणी मागितली हे देवांपै मागत अभंग फार सोपा आहे, फार लक्षपूर्वक आहे का भगवान परमात्म्याचे लाडके लढीवाळ असणारे शिष्य नामदेवराय हे नामदेवरायांची असणारी परमात्म्याच्या ठिकाणची मागणी आहे। हा नामदेवराय परमात्म्याकडे का मागतात, नामदेवरायांनी परमात्म्याकडे का मागितलं, काय मागितलं, ह्या सर्वांचं चिंतन याच्यात आहे। नामदेवराय परमात्म्याला म्हणतात देवा तुझ्याकडे आमचं हे मागणं आहे, काय मागणं आहे तर चरण सेवा अखंडित, तुझ्या चरणाची सेवा आम्हाला अखंड अशा पद्धतीने दे। महाराज चरणाची सेवा अखंडित पाहिजे तुम्हाला, आणखी काय पाहिजे तर वास द्यावा पंढरीचा, पंढरीचा वास दे। तुझ्या चरणाची सेवा करायची म्हणजे पंढरीचा वास असणं गरजेचं आहे। पंढरीचा वास दे आणि सदा संग हरिदासाचा, पंढरपुराचा वास तर देच दे, पण पंढरपुराच्या वासाने फक्त तुझे राहण्याने वास्तव्याने फक्त तुझी सेवा घडणार नाही, तर संतांच्या संगतीत संतांच्या मार्गदर्शनाने तुझी सेवा घडेल। म्हणून सदा संग हरिदासाचा, त्याच्यासाठी काय करावं लागेल? नामदेवराय म्हणाले देवा हे बघ हे सगळं तू देशीलच देशील, पण कदाचित जन्म होय भलते याती, कदाचित एखाद्या दुसऱ्या जातीमध्ये, कदाचित एखाद्या दुसऱ्या कुळामध्ये, कदाचित एखाद्या दुसऱ्या देशामध्ये जरी तू मला जन्म दिला परी न चुके हरिभक्ती
भक्ती माझ्याकडून तुझी भक्ती कधी मात्र चुकू देऊ नको हे मागणं माझं तुझ्याजवळ आहे. नामा म्हणे कमलापती. नामदेवराय म्हणतात देवा कमलापती अशी उपमा परमात्म्याला दिली. नामा म्हणे कमलापती हेची देवा पुढत्या पुढती मला जन्मोजन्मी मला अखंडित तू फक्त एवढंच दे. काय हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित. परमात्म्याच्या चरणाची सेवा, परमात्म्याच्या चरणाची सेवा, त्याचं भजन आणि संतांची संगती एवढ्या मागण्या नामदेवराय अभंगातून मागतात. आपल्याला विस्तृत चिंतनाकडे जायचंय. त्याच्या अगोदर तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे. सर्वांनी जेव्हा जेव्हा भजन होईल तेव्हा हाताने टाळी वाजवायची, मुखाने भजन करायचं. एवढंही नाही जमलं तर फक्त सर्वांगाचे कान करून 1 तास माझं चिंतन ऐकायचंय. विठाला बघा 3 वर्ग समाजामध्ये संतांचा आहे, सामान्य जीवाचा आहे, परमात्म्याचा आहे. नेहमीच मागत असतो तो सर्वसामान्य जीव आहे. मागायला लावतो तो परमात्मा आहे आणि कधीच मागत नाही ते संत आहे. नेहमी मागणारा सामान्य जीव असतो, त्याला नेहमी मागण्याची सवय असते. संतांच्या ठिकाणी मागणंच नाहीये आणि फक्त देणारा किंवा मागायला लावणारा परमात्मा असतो. तरी सुद्धा आज नामदेवरायांच्या ठिकाणी ही मागण्याची वृत्ती कशी झाली असा प्रश्न आमच्या समोर येईल. मागणं कसं? तुम्ही जर म्हणत असाल संत आणि मागणी ह्या 2 परस्पर विरोधी 2 गोष्टी आहेत, तर मग संतांनीच मागणीपर अभंग लिहिलेत ना, हे कसं? तर त्याचं कारण असं आहे, संतांनी कधी परमात्म्याच्या ठिकाणी जाऊन मागितलंच नाही. परमात्म्याच्या ठिकाणी जाऊन संतांनी मागितलं नाही, उलट परमात्मा संतांच्याकडे येऊन मागा म्हणून आग्रह धरला. संत कधीच देवाकडे गेले नाही. जगाचा बाप संतांच्या घरी मागण्याचं देण्यासाठी आलाय. हे सगळा इतिहास आहे, आम्हाला माहिती आहे. आम्हाला आठवतंय कदाचित शबरीचं चरित्र रामप्रभूंच्या चरित्रामध्ये रामायणामध्ये आम्हाला आठवतंय. मला सांगा, इतक्या दिवसापासून आम्ही रामायण ऐकलंय, कधीतरी असं ऐकलं का शबरी मातेने रामप्रभूंची वाट पाहत पाहत कंटाळून अयोध्या गाठली? नाही देवा, असं झालंच नाही. आश्रमात या कधी येशील ही माझी धारणा रामा रघुनंदना. रामा राघवा कधी येशील रे माझ्या आश्रमात? देवा कधी येशील, कधी देशील रे भेट मला? नाही का शबरीने आश्रमात राहून, मला वाटतं जंगलात राहून रामप्रभूंची भक्ती केली, अखंड भक्ती केली. दादा किती भक्ती केली. मी अहिल्या शापित नारी दिन रामाची वेडी शबरी, दिन रामाची वेडी शबरी, वेडी शबरी तुझ्या पदाचे अखंड चिंतन ही माझी धारणा रामा रघुनंदना. देवा ये रे, देवा ये रे. 1 दिवस नाही रे वाट बघितली, 2 दिवस नाही माझ्या शबरीने वाट बघितली, नाही अरे 1000 वर्ष माझ्या शबरीने रामप्रभू येण्याची वाट बघितली. कशी वाट बघितली माहितीये? कशी बघितली सांगू तुम्हाला. शाळेत धावण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या ना, आणि धावण्याच्या स्पर्धेमध्ये 10 मुलांनी पार्टिसिपेट केला, भाग घेतला. 10 मुलांनी पार्टिसिपेट केला. गुरुजींनी सांगितलं, पोरांनो माझ्याजवळ उभे राहा, इथे शिट्टी वाजवली जाईल, 1 2 3 म्हटलं की पळत सुटायचं. पळत सुटलं की पुढच्या खांबाला जो हात लावेल आणि त्या खांबाला हात लावून पुन्हा जो माझ्याजवळ पहिला येईल तो जिंकला. स्पर्धा कळली, समजली सगळ्यांना? ऐका, स्पर्धा सुरू झाली. 10 मुलांनी पार्टिसिपेट केला. गुरुजींनी हातामध्ये शिट्टी घेतली. पोरांनो सावध व्हा रे, शिट्टी वाजली गड्या. शिट्टी वाजली आणि शिट्टी वाजल्यानंतर आता गुरुजींनी काउंटिंग सुरू केली. 1 2 आलंय का लक्षात? आलंय का लक्षात? आलंय का? नाही समजेल, तुम्हाला समजेल, आज समजेल, नाही तर पुढच्या वर्षीपर्यंत तरी समजल्याशिवाय राहणार नाही. ऐका दादांनो, शबरी मातेने इतकी वाट बघितली, किती? जशी तुम्ही 3ची बघितली ना,
जशी शबरीने आयुष्यभर रामप्रभूंची वाट, अरे एक नाही रे, हजारो वर्ष हजारो दिवस माझ्या शबरीने रामप्रभू येण्याची वाट बघितली. अरे थोडासा 3 म्हणायला मला उशीर झाला. बरेच जण घालून म्हणले असतील ही सरला काय त्याला सांगा, अरे 3 राहिला नाही काय म्हटले असतील बरेच जण, 3 राहिला याला सांगा समजून. माणसाला आता थोडासा विलंब सहन होत नाही, थोडासा विलंब. अरे या धावत्या जगामध्ये इतकी परिस्थिती कठीण आहे, माणसाला क्षणभराचा विलंब सहन होत नाही. एखाद्याकडून जर आम्हाला पैसे घ्यायचे असले आणि तो जर 15 मिनिट सोडून 1 तास लेट आला तर त्याला आपण म्हणतोय उद्या भेट, उद्या दे पैसे. स्वतःचे पैसे घ्यायला सुद्धा आम्ही दुसऱ्याची वाट पाहत. माझ्या जीवनात घडलेला प्रसंग सांगतो, अगदी परवाच. काय झालं, परवा दिवशी तिकडे वैजापूरकडे कार्यक्रम होता आणि गावातला एक मित्र घेऊन गेलो होतो, गणेश महाराज. गावातला एक पोरगा घेऊन गेलो, त्याला काय परमात्म्यातलं काही घेणं देणं नाही, आपला सहज जोडीदार म्हणून घेऊन गेलो. त्याला घेऊन गेलो वैजापूर, तिकडे जरा ड्राय भाग आहे, गावाचं नाव नाही सांगत तुम्हाला. तिकडे घेऊन गेलो, कार्यक्रम वगैरे 7 ते 9 कार्यक्रम होता. मी 6ला पोहोचलो. 6ला पोहोचल्यानंतर जेवायला बसलो आम्ही आणि जेवायला बसल्यानंतर त्याचा चेहरा एकदम पडूनच गेला, चेहराच पडून गेला त्याचा. पण त्याचा चेहरा पडलेला मला लक्षात आला. मी म्हटलं आता लगेच विचारायला नको, हा नक्की बोर झालेला असेल. म्हणलं याला जर विचारलं तर उगाच दुखावर मीठ चोळल्यासारखी गंमत होईल, विचारायलाच नको, कार्यक्रम करून घेऊ. 6 वाजता गेलो, पंक्तीला बसलो, जेवण केलं, 7 ते 9 कीर्तन सेवा केली. सगळं कीर्तन संपुस्तवर नाराजच होता. कीर्तन संपलं, गाडीत बसलो आणि हायवेला लागलो. आणि हायवेला लागल्यानंतर त्याला म्हटलं काय नाराज दिसत होता, काय भानगड? तो म्हणे काय बाबा तुम्हाला कळत नाही वळत नाही, कुठं घेऊन चाला ते मला. त्याला म्हणलं झालं काय, झालं काय सांगत ते नाही काय, तुम्हाला काही समजत नाही राव, कुठं चाललं ते घेऊन. अरे पण मग झालं काय ते तर सांगशील का नाही? तर म्हणे हाय का तिथं जिओला रेंजचा तपास, आणि मला चालले घेऊन तिकडं. जिओला 2 तास रेंज नाही भेटली तर माणसाचं जीवन अस्वस्थ झालं. माणसाची अवस्था अशी झाली माहिती बा. एखाद्या वेळी आमच्या खिशातला मोबाईल जर आमच्याकडूनच कुठे ठेवला गेलेला असला आणि तो जर खिशात नाही सापडला तर आम्ही अस्वस्थ झाल्याशिवाय राहत नाही. एकांतात 1000 वर्ष रामप्रभूंची वाट बघणं सांगण्या इतकं सोपं नाही. विठाला 1000 वर्ष रामप्रभूंची वाट बघितल्यानंतर तो दिवस उगवला होता. माझे रामप्रभू आता शबरीच्या आश्रमाच्या समोर आलेले होते आणि शबरीच्या आश्रमासमोर आलेले रामप्रभू शबरीला आता अंधुक दिसत होते. डोळ्याने आता थोडं दिसत होतं. हात पाय थरथर कापत होते. त्या थरथर कापणाऱ्या हाताने, डोळ्याने अंधुक दिसणाऱ्या डोळ्यांनी रामप्रभू आता शबरीला दिसू लागले होते. खात्री पटली होती शबरीला की आता दुसरं कुणीच नाही, माझे रामप्रभूच आले. ती शबरी माता रामप्रभूंना म्हणत होती, आएंगे जब रघुराई तब आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. शबरीने वाट बघितली होती, रामप्रभू आता आले होते. जसे रामप्रभू जवळ आले तसे शबरीने हात पकडले. देवा रामा राघवा, आता आलास तेव्हा. तेव्हा आयुष्यभर वाट बघितली ना, आत्ता आलास नाही रे देवा, आत्ता आलास देवा. त्या रामप्रभूंचे हात पकडून शबरीने आश्रमामध्ये घेऊन गेली आणि आश्रमात घेऊन गेल्यानंतर ऐका महिमा आवडीची, ऐका महिमा आवडी. ऐकलं बोरे खाय भिल्लनीची, बोरे खाय भिल्लनीची, राम थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला. रामप्रभूंनी शबरीच्या हातातील उष्टी बोर खाली दादा, आणि उष्टी बोर खाल्ल्यानंतर रामप्रभू शबरी मातेला म्हणतात, माते काय हवं ते माग. परमात्मा संतांच्या घरी देण्यासाठी आला. संत कधीच देवाच्या दारामध्ये गेले नाही. विठाला एक प्रसंग सांगेल तुम्हाला. जसे आता आषाढी वारीला आमच्या दिंड्या, राहुरी तालुक्यातून दिंडी, बेटावरून सद्गुरू गंगागिरीजी महाराजांची दिंडी, देवगड मधून भास्करगिरी बाबांची दिंडी नाही का, नाशिक मधून नाथ महाराजांची दिंडी, अशा दिंड्या मागे दिंडी, या दिंड्या सगळ्या चालू होत्या. आणि दिंड्या चालू असताना
दिंडी मागून दिंडी आली, दिंडी मागून दिंडी आली, वाळवंटी भेटा भेटी दिंड्या चालत होत्या. आणि अशीच एक दिंडी पारनेर जिल्ह्यातील गंगाखेड नावाचं गाव आहे, त्या गावामधून चालली होती. आणि ते गंगाखेड नावाच्या गावातून चाललेली दिंडी, ती दिंडी बघितली होती एका लेकराने. त्या लेकराचं नाव होतं जनाबाई. आणि या जनाबाईने ती दिंडी बघितली. त्या दिंडीमध्ये कोणी टाळ घेऊन नाचत होतं, त्या दिंडीमध्ये कोणीतरी पखवाज वाजत होतं, त्या दिंडीमध्ये कोणीतरी विणा घेऊन भजन म्हणत होतं, कोण काय करत होतं, कोणी रथ ओढत होतं, कोणी काय करत होतं, कोणी काय करत होतं. आणि अखंड त्या दिंडीमध्ये भजन सुरू होतं. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. भजन संपलं की काकडा सुरू व्हायचा. उठा जागे वारे स्मरण करा पंढरीनाथ, भावे चरणी ठेवा सुखवी व्यथा जन्माचा जन्मदारा जगजोगी जगजोगी हा जगजोगी जाग बोलती जागता जगदेव राखा काही भाव अवघा क्षेत्रपाळ पूजावा सकळ नका देऊ भार धर्म तोची सार सार जगजोगी जगजोगी जाग बोलती मुका झालो वाचा गेली बहिरा झालो या जगी बहिरा झालो. काकडा सुरू होता. काकडा असा काकडा सुरू होता. जनाबाईंनी ती दिंडी बघितली, ते भजन बघितलं आणि जनाबाईच्या अंतःकरणात भाव आला. आणि जनाबाई तिच्या वडिलांना म्हणू लागली, बाबा बाबा ही लोक कुठे चालली हो? तिच्या बाबांनी सांगितलं, जने अगं ही सगळी मंडळी पंढरपुराला चालली, दिंडीमध्ये चाललीत पंढरपुराला. जनाबाई विचारती, बाबा आपण नाही का हो जाऊ शकत यांच्यामध्ये? बाबांनी सांगितलं, का नाही जाऊ शकत? जाऊ शकतो आपण पंढरपूरला. जना म्हणाली, चला ना मग बाबा आपण जाऊ त्यांच्यामध्ये. जनाबाईची पिशवी भरली होती, वळकुटी बांधली होती दादांनो. आणि जनाबाईची वळकुटी बांधून तिच्या वडिलांबरोबर जनाबाई आता दिंडीमध्ये निघाली होती. मायबाप अखंड भजन करत ज्ञानोबा तुकाराम भजन करत करत आता दिंडी निघाली होती. ही दिंडी पंढरपुरात जाऊन पोहोचली होती दादा. आणि पंढरपुरात पोहोचलेली दिंडी आता दर्शनाला लागून दर्शन करत होती. त्या जनाबाईंनी मंदिरामध्ये पांडुरंगाच्या दर्शनासाठी प्रवेश करून पांडुरंगाचं दर्शन केलं होतं. आणि दर्शन केल्यानंतर जनाबाईंनी एक भाव व्यक्त केला, हृदय बंदी काना केला आत विठ्ठल कोंडीला, धरीला पंढरीचा धरीला पंढरीचा धरीला धरीला पंढरीचा. बाहेर निघाली. एकादशी झाली, द्वादशी झाली, त्रयोदशीच्या दिवशी काले झाले. आणि कालाहून दिंड्या पुन्हा परतीच्या मार्गाने निघाले. आणि वडील आता जनाबाईची वळकुटी बांधू लागले. जनाबाईने बघितलं, बाबा काय हो करता? बाबांनी सांगितलं, जनाबाई जने अगं आपली दिंडी संपली, वारी संपली, आता काला झाला, आता घरी गेलो पाहिजे ना ग. जनाबाई म्हणाली, बाबा नका ना हो मला घरी नेऊ. नाही हो यायचं मला घरी, मला नका नेऊ घरी, मला राहू द्या इथे, मला राहायचं इथे. बाबा विचार करू लागले, अरे तरी बाण पोरगी कुठं सोडायचं हिला? नाही का पंढरपुरात कोणी नाही, कुठे ठेवायचं पुरीला? कुठे राहील, कुठे खाईल? जाना कुठं राहशील बाळा तू? कुठे राहशील, कुठं खाशील ग बाळा? आणि कसं तुला असं ठेवायचं? नामदेवराय भेटले मंदिरामध्ये. आणि नामदेवरायांच्या हातामध्ये जनाबाईचा हात ठेवला. आणि तिचे वडील जनाबाईचे वडील निघून गेले. नामदेवरायांच्या हातामध्ये हात देऊन जनाबाई नामदेवरायांच्या घरी गेली. जनाबाई आता पांडुरंगाच्या भजनासाठी पंढरपुरात राहिली होती बरं का. नामदेवरायांच्या हातात हात दिला. नामदेवरायांनी जनाबाईला घरी नेलं. काम करशील ना थोडेसे?
तुला राहायचंय ना, मग खाण्यापुरतं इथे राहण्यापुरतं करशील ना. जनाबाई म्हणाली मी सगळं करेन, पण मला राहू द्या इथे. मला पांडुरंगाचं रोज दर्शन होईल, मला भजन करता येईल, मला रोज देवाला बघता येईल. हा भाव जनाच्या अंतःकरणात होता. पण नामदेवरायांच्या घरी गेल्यानंतर नामदेवरायांच्या घरची परिस्थितीच वेगळी. नामदेवाच्या घरी 14 जणे जपती हरी, 14 माणसांचं कुटुंब, त्याची लिस्टच दिली. गोनाई राजाई दोघी सासू सुना, नामा नामा बाप जाना बाप रे, नामा नामा बाप रे, नामा नामा बाप रे. सासू सुना हा अभंग पूर्ण व्हायचा. 14 जणांचं कुटुंब आहे, त्याच्यात जनाबाई वाढल्या, 15 जण झाले. या 15 जणांचं कुटुंब नामदेवरायांच्या घरी जनाबाई गेली. आणि जशी जनाबाई नामदेवरायांच्या घरी गेली ना माय बाप, 15 जणांचा 14 बाणांचा सगळा स्वयंपाक जनाबाई. सगळ्या जनाबाईने 14 जणांच्या गौऱ्या जनाबाईने थापायच्या, कपडे धुवायला जनाबाईकडं, स्वयंपाक सगळा जनाबाईकडं, दळण दळायला जनाबाईकडं, सगळे कामं जनाबाईला. सकाळी 4ला उठायची, 4ला उठायची जनाबाई. आणि सकाळी 4ला उठून जातं घ्यायची, जात्याच्या मुखात दाणे घालायची. जात्याच्या मुखी घाली ते ग, जात्याच्या मुखी घाली ते ग, मोत्याचे दाणे. जात्यामध्ये दाणे घालायचे. आणि मग जनाबाईने सुंदर माझे जाते ग, फिरते बहुतागा, ओव्या गाऊ कौतुके तुझे रे बा विठ्ठला. जनाबाईने भजन करायचं, जनाबाईने चिंतन करायचं. असा का रे विठ्ठला तू माझ्या मुळावर, गावकरी चोरी आळ घेतली माझ्यावर. कशी कुठे गेली रे तुझी जादूगिरी, आळ चोरीचा माझेवरी. जनाबाईने परमात्म्याला आळवायचं, देवा कार्य असं. आणि खरं तर जाते इतकी सुंदर होते ना मायबाप, या जात्याच्या चाली इतक्या सुंदर होत्या. या जुन्या काळच्या गोष्टी खरं तर सुंदरच होत्या. आमच्या पहाटच्या वेळी माता भगिनी जर कधी उठल्या ना, तर पहाटे उठल्यानंतर जातं सुरू व्हायचं त्यांचं. आता नाही राहिलं ते, आता कुठं काय. आता गिरणी आल्यापासून जाते रिटायर झाली, अशी गंमत होऊन गेली. आणि म्हणून जाते सुंदर होते. सकाळी सकाळी वातावरण सुंदर व्हायचं जात्याने. त्याच्यानंतर वासुदेव यायचा, वासुदेवाला वासुदेवाला, रामाच्या पारी वासुदेवाला. अरे आजोबाच्या नावानं पंजोबाच्या नावानं, दान पावलं दादा दान पावलं. गणेश महाराज लय नका वाजून येत, आपल्याला द्यायला बसली काहीतरी. सकाळ असेल म्हणजे आमच्या अंतःकरणात सकाळची प्रसन्न वातावरण असायचं. आमच्या माता भगिनीने जाता हातात घेतल्यानंतर त्या ओव्या गायला लागल्यानंतर घरात प्रसन्न वातावरण असायचं. हा जुना काळ होता, मी आता सांगतच होतो. जुन्या काळच्या तशा गोष्टीच प्रत्येक सुंदर होत्या. अहो जुन्या काळची भजनं सुद्धा चांगली होती, जुन्या काळची गाणी सुद्धा चांगली होती. व जुन्या काळचे गुरुजी आठवत असतील तुम्हाला म्हणून सांगतो. आठवतात की नाही जुन्या काळची गुरुजी आठवतात? तर सारं मला एकट्यालाच आठवत राहील. जुन्या काळची गुरुजी होती बघा. काळा कोट असायचा, गोट्यापर्यंत धोतर असायचं, काळी टोपी घातलेली असायची, पांढरा शुभ्र शर्ट असायचा आणि त्याच्यावर काळा कोट असायचा. दिसायला सुद्धा गुरुजी एकदम काळे, बरं का ऐका, दिसायला गुरुजी एकदम काळे.
पण चारित्र्य जर बघितलं तर गुरुजीचं इतकं स्वच्छ असायचं, डोक्यावर घेऊन नाचावं इतकं स्वच्छ असायचं. पण त्या गुरुजींनी जर एखाद्या वेळी वर्गात आले ना, हातात खडू घेतला ना दादा, हातात खडू घेऊन फळ्यावर जर संस्कृती शब्द लिहिला तर गुरुजीने संस्कृती शिकायला सुरुवात करायची. जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा. आई शब्द लिहिला की आई सुगायला सुरुवात करायची. नाही का, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. जी गोष्ट गुरुजींनी फळ्यावर लिहावी ते शिकायला, देश लिहिला की मग देश शिकवायला सुरुवात करायची. उत्तर में रखवाली करता पर्वत राज विराट, दक्षिण में चरणों को धोता सागर का सम्राट है. यमुना जी के तट में देखो गंगा का वो घाट है. बाट बाट में हाथ हाथ में यहाँ निराला घाट है. देखो ये तस्वीरें अपनी गौरव की, अभिमान की, इस मिट्टी से तिलक करो, ये धरती है बलिदान की. वंदे मातरम वंदे मातरम. हे कोणी शिकवायचं? अहो हे गुरुजींनी शिकवायचं. फळ्यावर जसा शब्द तसंच गुरुजींनी शिकवायचं. गड्या असे गुरुजी होते जुन्या काळात. आई शिकवली की आई, शिकवली की आईच, वडील शिकवले की वडीलच. माता पित्यांचा आदर शिकवायचा, पाहुण्यांचा आदर शिकवायचा, अतिथीचा आदर शिकवायचा. अतिथी देवो भव हे गुरुजींनी शिकवायचं आम्हाला. जुना काळ होता तो. जुन्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी शिकवल्या जायच्या, म्हणून आमची मुलं संस्कारी असायची. विठाला हे सगळ्या गोष्टी शिकवल्या जायच्या. मी सांगत होतो नाते शिकवले जायचे, त्यामुळे नाते टिकून तरी होते कमीत कमी. आता आजकालच्या पुस्तकांमध्ये आणि आजकालच्या शाळेमध्ये ते राहिलंच नाही काही. आजकाल फार विचित्र आलं. एका पोराची कविता ऐकली मी, आपण सर्वांनीच ऐकली असेल, जॉनी जॉनी. पुढचं तुम्हीच म्हणा, मी नाही म्हणा. ह्या कविता आहे आजकालच्या पोरांना. हेच जर शिकवलं गेलं तर कधी पोरांना माय करायची बाप करायचे. वृद्धाश्रमाचं प्रमाण वाढायला सुरुवातच अंगणवाडीतून झाली माहिती, कॉन्व्हेंट मधून. म्हणजे कॉन्व्हेंट मध्ये घालू नका असं नाही, असं नाही म्हणायचं मला, घाला. पण कदाचित मुलगा कॉन्व्हेंट मध्ये जात असेल तर घरी एक जबाबदार माणूस असला पाहिजे, जो मुलगा कॉन्व्हेंट मधून आल्यानंतर त्याला घरी संस्कृती सुद्धा शिकवली पाहिजे. संस्कृती कदाचित जर आमची लयाला गेली तर धर्म सुद्धा लयाला गेल्याशिवाय राहणार नाही बुवा. आजकालचे पोरं म्हणतात पप्पा सांगा कोणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे. या गोष्टी सांगायचंच नाही दादा. सगळ्यांना माहितीये पप्पा कुणाचे आणि मम्मी सांगा कुणाची, मम्मी माझ्या पप्पांची. मी त्याला खालून म्हटलं कडे भाऊ, लेकर कोण्या भूताचे, लेकर कोण्या भूताचे. आता त्याच्यानंतर हाच कोरस अवश्य, म्हणून शिकवलं गेलं पाहिजे. शिकवत असताना ते जुनं शिकवलं पाहिजे. अरे धर्म लिहिल्यानंतर धर्म शिकवला जायचा. खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोरावे. असं जे कधी प्रेम अर्पावे, बांध कोरावे कसं, त्याला एक कडवं जोडेल मी पुढं. कधी बैल नांगरीने कोरावे, कधी कुदळीने तासावे, नाही जमलं तर खुरप्याने तरी कोरावे, पण जगाचे बांध कोरावे. असं करायला पाहिजे का? तुम्हाला सांगू का, ज्या दिवशी आम्ही दुसऱ्याचे बांध कोरणात आला त्याच्यानंतर काही दिवसानंतरच त्याची टेप लावून विकल्याशिवाय हा त्याचा इम्पॅक्ट आहे. आम्ही ज्या गोष्टी करतो त्या गोष्टींचा परिणाम लगेच आम्हाला भोगावा लागतो दादा. म्हणून धर्म साने गुरुजींनी शिकवला एका शब्द, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. त्याचं चरण फार सुंदर आहे गड्या. जगी जे दीन अतिपतित, जगी जे दीन पददलित, तया जाओनी उठवावे, जगाला प्रेम अर्पावे. असे हे सार धर्माचे, असे सार सत्याचे, परार्था प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे. हा धर्म
धर्म शिकवला जायचा. गुरुजी वर्गात आल्यानंतर धर्म शिकवायचे. या जुन्या गोष्टी होत्या, त्या जुन्या काळच्या. जाते सुद्धा सुंदर होते. जनाबाईने जाते म्हणावं, असा का रे विठ्ठला तू माझ्या मुळावर, गावकरी पुजारी मज देती सुळावर, कुठं गेली तुझी जादूगिरी, आळचोरीचा माझेवरी. देवा देवा कार्य असं, मी तुझं भजन करण्यासाठी थांबले ना रे देवा, मी तुझं दर्शन करण्यासाठी थांबले. जनाबाईला दर्शनाला जात येत नव्हतं. पहाटे 4ला उठलेली जना आता दळण दळायची, दळण दळल्यानंतर सर्वांचा स्वयंपाक करायची, स्वयंपाक झाल्यानंतर सर्वांची धुणी भांडी करायची, सर्वांची धुणी भांडी करून पुन्हा संध्याकाळच्या स्वयंपाकाला झोपायची. जनीला आता मंदिरात जाता येत नव्हतं. दादांनो ऐका ना, त्याचा परिणाम असा झाला, जनाबाईला 6 महिन्यानंतर कळालं की तिचे वडील